नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये 3 राज्यांमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये एका पक्षाला बहुमत मिळालं. पण जी उरलेली 2 राज्य आहेत, मणिपूर आणि गोवा, या 2 राज्यांमध्ये त्रिशंकू अवस्था अस्तित्वात आली. त्याचा फायदा भाजपनं उचललेला आहे. पंजाब वगळता इतर उरलेल्या 4 राज्यांमध्ये भाजपची सत्ता येते आहे. ज्या 2 राज्यांविषयी आज आपण बोलणार आहोत ती 2 राज्य म्हणजे जिथं त्रिशंकू अवस्था आलेली आहे, ती 2 राज्य गोवा आणि मणिपूर. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपनं सत्ता हिसकावून घेतलेली आहे असा आरोप होतोय. गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांच्या रूपात मुख्यमंत्री भाजपनं नेमलेले आहेत. त्यांचा शपथविधी झाला. गोव्यामध्ये मनोहर पर्रीकरांचं भाजपचं सरकार आलं. या सरकारची ख्याती अशी आहे की आज मनोहर पर्रीकर यांच्यासह ज्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यातले 7 मंत्री हे बिगर भाजपचे आहेत, म्हणजे बाहेरचे आहेत. ज्या 9 आमदारांनी, ज्यामध्ये 1 आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, होय, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या एका आमदारानं भाजपला गोव्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे. त्या आमदाराला सोडून इतर सर्व आमदारांना मंत्रिपदं जे बाहेरचे आहेत त्यांना भाजपनं देऊ केलेली आहेत. आणि 3च मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह हे भाजपचे असणार आहेत. त्यामुळं गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर असं सरकार चालवणार आहेत ज्यामध्ये भाजपचे नाही तर 80% अधिक मंत्री हे बाहेरचे आहेत असं सरकार चालवणार आहे. त्यांची दमछाक होणार आहे का हे सरकार चालवताना? आणि दुसरीकडे मणिपूरमध्ये राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी सध्याचं जे इबोबा सिंह हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि भाजपला सांगितलं की तुम्ही सत्ता स्थापन करा. भाजपनं सुद्धा काँग्रेसवर कुरघोडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला. आता मणिपूरमध्ये सुद्धा उद्या भाजपचं सरकार अस्तित्वात येत आहे. भाजपचे मुख्यमंत्री तिथं शपथ घेत आहेत. अशा प्रकारे गोवा असेल, मणिपूर असेल, इथं काँग्रेस सुस्त राहिली आणि काँग्रेसवर कुरघोडी करत किंवा काँग्रेसला बाजूला सारत भाजप आपले सरकार स्थापन करते. नेमकं झालंय काय यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता संघर्षात भाजपनं बाजी मारली आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, गोवा मणिपूरमध्ये भाजपनं सत्तेचा गैरवापर करत काँग्रेसला बाजूला सारलंय का? मुद्दा क्रमांक 2, गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला पाठिंब्याची जुळवाजुळव करण्यात अपयश आलं का? मुद्दा क्रमांक 3, गोव्यात कडबोळं सरकार चालवताना मनोहर पर्रीकरांची दमछाक होईल का? मुद्दा क्रमांक 4, मणिपूरमध्ये भाजपला संधी देण्याची राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे का? हे होते चर्चेतले मुद्दे ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे आमदार जनार्दन चांदूरकर. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आहेत, ज्यांचा भारताचे जे ईशान्येकडची राज्य आहेत किंवा पाकिस्तान असेल, नेपाळ असेल, बांगलादेश असेल, अशा राज्यांबरोबर जे भारताचे संबंध आहेत त्यावरती विशेष अभ्यास आहे, म्हणूनच आज त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत गोव्यातलं जे स्थानिक चॅनल आहे, न्यूज चॅनल आहे प्रुडंट मीडिया, त्याचे संपादक आहेत प्रमोद आचार्य, ते आपल्याबरोबर फोनलाईनवरनं आहेत. आपल्यासोबत भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी भाजपचे धडाडीचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात घटनातज्ञ राघवन सारथीसुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो अर्थात केशव उपाध्याय यांच्यापासून. केशव उपाध्याय, काँग्रेस हात चोळत बसली आणि गोव्यात आणि मणिपूरमध्ये भाजपनं सत्ता लाटली असं आता टीकाकार म्हणतायत. यात किती तथ्य आहे? आशिष, या टीकेत तथ्य किती आणि वस्तुस्थिती किती ह्याचाही तपास आपण आता केला पाहिजे. गोव्याच्या बाबतीत साधारणतः सरळ साधा म्हणायचं
ज्या सुप्रीम कोर्टात सुद्धा झालं, गव्हर्नरने असं म्हणजे सुप्रीम कोर्ट असं विचारलं काँग्रेसला, तुम्ही गव्हर्नरला भेटलात का? काँग्रेसचं उत्तर नाही. तुम्ही सत्तेचा क्लेम केलात का? काँग्रेसचं उत्तर नाही. तुम्ही आमदारांचं सपोर्टचं पत्र दिलत का? ह्याचं काँग्रेसचं उत्तर नाही. जर तुम्ही काहीच केलं नाही तर भारतीय जनता पार्टीनं का बरं म्हणजे कसं भारतीय जनता पार्टी आरोप करण्याचा अर्थ काय? मुळात आशिष जाधव लक्षात घेतलं पाहिजे की गोव्यामध्ये स्पष्ट बहुमत काँग्रेसला सुद्धा मिळालेलं नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे जे बहुमत जी काही संख्या आहे तर अर्थ असा आहे की विविध पक्षांनी एकत्र येऊन तिथं सरकार स्थापन करण्याची गरज आहे. कारण कुठल्याच एका पक्षाला 21 जो आकडा आहे तो आलेला नाही. आता तुम्ही यातला काहीच करणार नाही. तुम्ही 21 आकडा गाठण्यासाठी आमदारांना बैठक, साधा नेता काँग्रेसला गोव्यामध्ये आपल्याला निवडता आला नाही, बाकीच्या गोष्टी दूर, म्हणजे क्लेम करणं, इतर पक्षांना मिळवणं, त्यांना एक नेता त्यांना निवडू देऊ शकत नाही. ते अशा सरकार काय काम करणार? आणि जर अशा परिस्थितीमध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेतली, अपक्ष आमदार किंवा इतर पक्षातल्या आमदार यांची समर्थनाची पत्र दिली, दावा क्लेम केला, तर मग राज्यपालांनी काय करायचं? बोलवायचं नाही त्यांना. आणि शेवटी बहुमत, म्हणून तर कोर्टाने सांगितलं की शेवटी बहुमत फ्लोअर सिद्ध होईल. आहे की नाही ते फ्लोअर सिद्ध होणारच आहे. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. त्यामुळे काँग्रेसला ज्या काँग्रेसला नेता निवडता आला नाही त्या काँग्रेसने किमान एवढे तर म्हणू नये की आमच्यावर अन्याय झाला किंवा इथे काय लोकशाही, म्हणजे काँग्रेसने लोकशाहीचे मी अशी 10-100 उदाहरणं देईन काँग्रेसने काय काय किस्से केले ते गेल्या 5-25 वर्षामध्ये. पण तो मुद्दा नाही. पण जे रितसर आहे तेच मणिपूरमध्ये घडलं. जी गोष्ट राज्यपालांसमोर पत्र सादर करणं आवश्यक होतं त्या पद्धतीचा आकडा राज्यपालांसमोर सादर करायचा होता, तो राज्यपालांनी क्लेम करून केला राज्यपालांकडे. आता त्याच्यानंतर जर सरकार बनवायला भाजपला बोलवलं तर भारतीय जनता पार्टीला दोष काय द्यायचा? लोकशाहीमध्ये जो मॅन्डेट आला आहे, जो निर्णय लोकांनी दिला आहे त्या पद्धतीत तशाच म्हणजे एकत्रित येऊन तुम्हाला सरकार स्थापन करावं लागेल. त्यात भारतीय जनता पार्टीला यश मिळालं. आता काँग्रेसला ती मानसिकताच नाही अशा प्रकारे युतीचं, आघाडीचं, काही इतरांना कमीपणा घेऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन बरोबरीनं घेऊन जावं अशा प्रकारची, त्यामध्ये त्यांना नेताही निवडता येत नाही, इतकी भांडणं त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे आज म्हणजे इतरांवरती टीका करण्यापेक्षा काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे. ठीक आहे जनार्दन चांदोरकर, काँग्रेसनं आत्मचिंतन केलं पाहिजे. जे गोव्यामध्ये घडलं तेच आता उद्या मणिपूरमध्ये होणार आहे. दोन्ही ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस मिरवत होतं, पण मिरवतच बसला, हात चोळत बसला. आणि आता भाजपनं दोन्ही ठिकाणी सरकारं आणलेली आहेत. मणिपूरमध्ये सुद्धा उद्या सरकार येतं आहे. गोव्यात तर आज सरकार स्थापनही झालं. नाही बरोबर आहे ना आपण जे म्हणता. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे अशी जे की प्रस्थापित जी पद्धत आहे, गव्हर्नरनं कशा पद्धतीनं चीफ मिनिस्टरला हे करण्यासाठी गव्हर्मेंट चालवण्यासाठी निवडायचं आहे आणि म्हणजे लार्जेस्ट सिंगल पार्टीचा जो नेता आहे किंवा काय प्रोसिजर जे आहे त्याच्यासंबंधी सेट काही प्रिन्सिपल्स आणि देशातल्या एस्टॅब्लिश्ड परंपरा आहेत. आता हे जे सगळे जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते बोलले हे सगळं कसं बोलले? परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे ते असं झालं पाहिजे. ते काँग्रेस जर क्लेम करत नसेल तर काय केलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीने बोललं पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं बोलले ते. परंतु आपल्या देशाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे मी आपल्याला 1948 साली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं. आता ते स्टेटमेंट काय होतं की इट इज क्वाईट पॉसिबल की संसदेमध्ये बऱ्याच पार्टीची संख्या चांगली येण्याची शक्यता आहे, परंतु त्यामध्ये एकाही पक्षाचं जर सरकार बनवण्या इतकं जर संख्याबळ नसेल तर काय करायला पाहिजे. हा विषय त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जेव्हा चर्चेला आला तेव्हा त्याच्यावरती चर्चा बरीच झाली. पण त्यांनी मग ते सांगितले की लेट अस लिव्ह इट टू द विजडम ऑफ द प्रेसिडेंट अँड द गव्हर्नर. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्ट्रिंजंट कलमं घालण्याच्या विरोधामध्ये ते फाउंडर्स नव्हते. ते गव्हर्नरच्या आणि राज्यपाल आणि प्रेसिडेंटच्या संसद विवेक बुद्धीवरती सोडा आणि ते त्याचा फैसला करतील आणि ते सरकार चालवतील अशा पद्धतीचं ते होतं. आणि त्याप्रमाणे लार्जेस्ट सिंगल पार्टी जी असेल
त्या लार्जेस्ट सिंगल पार्टीला बोलवण्याची पद्धत आहे. 1989 साली राजीव गांधींचा जेव्हा पराभव झाला तेव्हा व्यंकटरमण प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते. त्यांना गव्हर्मेंट फॉर्म करण्यासाठी बोलवलं, पण राजीव गांधीला माहिती होतं की माझ्याकडे जे संख्याबळ आहे त्या संख्याबळावरती मी सरकार फॉर्म करू शकणार नाही. सो ही डिक्लाइंड. त्याने म्हणाले मी हे करू शकत नाही. आणि नंतर व्ही पी सिंगांचं सरकार आलं भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं. सो धिस इज कॉल्ड ए मॉरॅलिटी. ए प्रेसिडेंट इज सपोज टू बी इन दिस स्टाईल अँड फॅशन. त्याचप्रमाणे गव्हर्नरचं सुद्धा हे असं आहे. आता दुसरं शंकरदयाळ शर्मा जे होते त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना बोलावलं लार्जेस्ट सिंगल पार्टी म्हणून. सरकार 13 दिवस टिकलं, पण काय हरकत नाही, त्यांना सरकार बनवण्यासाठी त्यांनी बोलावलं. अशा पद्धतीची परंपरा असताना ते या ठिकाणी काही फॉलोच झालं नाही. आणि हे म्हणतात त्याप्रमाणे क्लेम करायची काही गरज नाही. त्याला गव्हर्नर हॅज टू डिसाईड दीज थिंग्स कॉन्स्टिट्युशनली स्पीकिंग. हिज विजडम हॅज टू प्रिवेल. आणि टेस्ट ऑफ अ मेजॉरिटी ही फ्लोअर ऑफ द हाऊसवरती व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टामध्ये जो सुप्रीम कोर्टानं आदेश दिला त्या आदेशामध्ये त्या गव्हर्नरनं त्याला 15 दिवसाचा अवधी दिला होता फ्लोअरवरती मेजॉरिटी फॉर्म सिद्ध करण्यासाठी. इट इज रिड्यूस टू 48 आवर्स. 48 तासापर्यंत. म्हणजे त्यांना माहिती आहे सुप्रीम कोर्टवाल्यांना. आणि कायद्याचे एस्टॅब्लिश्ड प्रिन्सिपल्सप्रमाणे एकदा का गव्हर्नरने ते डिक्लेअर केलं, त्याचा स्वेरिंग इन झाला होणार म्हणून, तर ती ॲक्शन ऑलरेडी झालेली आहे स्वेरिंग इन होणार म्हणून. त्याच्यावरती कोर्टाला स्टे देता येत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून हे अशा प्रकारचे जाईल. पण कोर्टाने त्या चर्चेमध्ये आज त्या कोर्टामधल्या चर्चेमध्ये कोर्टाने त्यांना सुनावलं ना. तुम्ही त्या चीफ जस्टिसने त्यांना विचारलं तुम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टीला का बोलावलं नाही. ऑल दीज थिंग्स वेर डिस्कस्ड बाय द जजेस इन द सुप्रीम कोर्ट. आणि आता ते झालेलं आहे. याचा अर्थ असा नव्हे की देशातील लोक जे आहेत ते बुद्धू आहेत. देशातील लोकांना समजतं. आणि तुम्ही कितीही गाजावाजा जरी केला की देशातील 125 कोटी जनता आमच्याबरोबर आहे, त्या जनतेच्या समोर जेव्हा हे प्रकार जातील त्या जनतेला ते दूध का दूध आणि पाणी का पाणी आज नाही उद्या ते. ठीक आहे. मी थेट जातोय पणजीला. गोव्याचं लोकप्रिय न्यूज चॅनल आहे प्रुडंट मीडिया. त्याचे संपादक आहेत आपल्यासोबत प्रमोद आचार्य. प्रमोद, ही चर्चा तुम्ही ऐकताय. नेमकं गोव्यामध्ये असं काय झालं की राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मनोहर पर्रीकर यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं, किंवा भाजपनं काँग्रेसवर कुरघोडी करत आधी राज्यपालांकडे ते गेले आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. परिस्थिती कशी झाली नेमकं 48 किंवा 72 तासांमध्ये असं काय घडलं की काँग्रेस मागं पडली आणि गोव्यात भाजपचं सरकार अस्तित्वात आलं? आधीच खूप साधी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार आहे आणि मनोहर पर्रीकरांसारखे नेते आणि नितीन गडकरी सारखे नेते जेव्हा हट्टाला पेटलेत की गोव्यात सरकार यायलाच पाहिजे, अशा वेळेला काँग्रेसला एवढी तरी जाणीव असायला हवी होती की आपण जी काही मूव्ह करतोय ती आपल्याला तडक करायला पाहिजे, लगेच करायला पाहिजे. आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी असल्यामुळे जे संख्याबळ पाहिजे, साध्या बहुमतासाठी जे संख्याबळ पाहिजे ते जमवणं ही प्रायोरिटी होती. आणि स्पष्ट सांगायचं तर काँग्रेसजवळ 7 जागा होत्या. त्यांना ना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची गरज होती ना गोवा फॉरवर्डची गरज होती. या दोन्ही पक्षांव्यतिरिक्त 4 अपक्ष आमदार होते. आता या 4 अपक्ष आमदारांना जरी त्यांनी तडक म्हणजे त्या रात्री जर आपल्याजवळ ओढलं असतं तर त्यांची संख्या निश्चितच 21 वर गेली असती. पण काँग्रेसचा प्रॉब्लेम हा आहे की आपला नेता कोण, विधिमंडळ पक्षाचा नेता कोण आणि जो कोण मुख्यमंत्री होईल हे ठरवण्यातच त्यांनी 24 तास काढले. आता मजेची गोष्ट सांगतो, ज्या 24 तासानंतर ज्या वेळेला भाजपाने सगळ्या पक्षांना एकत्र आणलं, अपक्षांना एकत्र आणलं आणि सत्ता स्थापनेसाठी त्यांनी राजभवनवर जाऊन दावा केला, त्यानंतर 2 तासाच्या आत म्हणजे ज्या वेळेला स्पष्ट झालं की भाजपा सरकार करतोय, 2 तासाच्या आत काँग्रेसने आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला, ज्याची जो विरोधी पक्ष म्हणून यापुढे जबाबदारी स्वीकारणार. म्हणजे मुख्यमंत्री ज्यावेळी ठरवायचा असतो
त्यावेळी काँग्रेसला 24 तास लागूनही उत्तर मिळत नाही. आणि ज्या वेळेला लक्षात येतं की फक्त विरोधी पक्ष नेता ठरवायचा आहे, त्यावेळेला संपूर्ण प्रक्रिया 2 तासात संपते आणि घोषणाही होते. म्हणजे याच्यावरूनच काँग्रेसची परिस्थिती सध्या गोव्यात काय आहे याची सगळ्यांना पूर्णपणे कल्पना येईल. सगळ्यात मोठी जर हाराकिरी कुणी केली असेल तर ती काँग्रेसने केलेली आहे. अगदी बरोबर आहे. काँग्रेसनं हाराकिरीच केलेली आहे. जतीन देसाई, काँग्रेस सुस्त राहते, पावलं उचलत नाही, वेगानं हालचाली करत नाही आणि गोवा तर हातचं गेलेला आहे. जसं सांगितलं की 4 अपक्षांना जरी, आणि त्यातला एक आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे शरद पवारांचा होता, त्याला सुद्धा काँग्रेसला गटवता आलं नाही. बोला, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आज भाजपला पाठिंबा दिलाय. निश्चितच या ठिकाणी गोवा आणि उद्या मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार येईल तर त्याला कोणी जबाबदार असेल तर खरं काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसने आपल्या हातात येणारी सत्ता भाजपला दिली. म्हणजे गोवाचं ज्या स्वरूपानं प्रमोद आचार्यांनी विश्लेषण केलं ते अत्यंत योग्य आहे. त्याच स्वरूपानं आपण जर पाहिलं तर मणिपूरचा आपण जर विचार केला, नेमकी परिस्थिती काय, मणिपूरमध्ये 27 जागा काँग्रेसकडे, भाजपकडे 21. काँग्रेसला 4 जागा पाहिजे होत्या, तिकडे NPF नागा पीपल्स फ्रंट की जो NDAचाच भाग आहे, निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढवली तरी NDAचा भाग आहे, आणि NPP नागा पीपल्स पार्टी. आता NPF जे आहे, NPFने गेल्या 1 नोव्हेंबरपासून संबंध ब्लॉकेड केलेला आहे मणिपूरमध्ये. मणिपूरमधनं बाहेरनं वस्तू येणं जवळपास अशक्य केलेलं आहे, अशा स्वरूपाची स्थिती आहे. आणि म्हणून इबोबी सिंगचं काँग्रेस सरकार आणि NPF आणि NPP देखील हे त्यांच्या विरोधात होतं. आणि म्हणून स्वाभाविकच NPP आणि NPF की या दोघांचे 4-4 म्हणजे 21 आणि 4 25 आणि 29 भाजप झालं. आणि रामविलास पासवानच्या पक्षाचा एक आमदार निवडून आला आणि अशा स्वरूपानं त्यांनी 31 आमदार गोळा केले. मला असं वाटतं की कुठेतरी काँग्रेसने की जे काही लहान राज्यात लहान पक्षांचं एक महत्त्व असतं, त्या लहान पक्षाचं महत्त्व कशा स्वरूपानं ओळखायचं, त्या लहान पक्षाला कशा स्वरूपानं महत्त्व द्यायचं हे कुठेतरी शिकलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण ज्या स्वरूपानं सांगितलं की गोव्यामध्ये की 10 मंत्र्यांनी जे काही शपथ घेतले त्यात 7 नॉन BJPचे आहेत. म्हणजे भाजपची जी काही स्ट्रॅटेजी आहे ते अत्यंत हुशारपूर्वक अशा स्वरूपानं स्ट्रॅटेजी आहे की बहुसंख्य आमदार भाजपचे नसले तरी हरकत नाही, मुख्यमंत्री आपला आहे, सरकार आपलं भाजपच्या नेतृत्वाखाली होतं आहे. मला वाटतं की कुठेतरी काँग्रेसने हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की काही पक्ष जे आहेत, आता महाराष्ट्रवादी गोमंतकवादी पार्टी जी आहे ते त्या अर्थानं आयडिओलॉजिकली आपण जर म्हटलं तर स्वाभाविकच ते भाजपच्या जवळ होती. ते भाजपच्या सरकारमध्ये सरकारमध्ये होतं, नंतर ते बाहेर पडलं वगैरे वगैरे. पण आयडिओलॉजिकली मी म्हणतो आयडिओलॉजिकली भाजपच्या जवळ आहे आणि म्हणून ते तिकडे जाणं शक्य आहे. परंतु गोवा जे पक्ष विजय सरदेसाईचा तो आयडिओलॉजिकली काँग्रेसच्या जवळ होता. ज्यांच्या सरदेसाईबद्दल पर्रीकर पॉलिटिकल फिक्सर हा शब्द वापरायचे त्या सरदेसाईंबद्दल, आता तेच पॉलिटिकल फिक्सर त्या अर्थानं मंत्री आहेत. कुठेतरी काँग्रेसने या लोकांना सोबत घ्यायला पाहिजे होतं, काँग्रेसने या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. परंतु काँग्रेसने त्या ठिकाणी पाठवलं दिग्विजय सिंगला. म्हणजे मला असं वाटतं की काँग्रेसकडे दुसरं कोणी नाही का दिग्विजय सिंगशिवाय. कारण दिग्विजय सिंगचा ज्या ठिकाणी दिग्विजय सिंग जातात त्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव होतो असा माझा अनुभव आहे. काँग्रेसकडे स्ट्रॅटेजीज नाही आहेत, काँग्रेसकडे पोलस्टर्स नाही आहेत, पोल मॅनेजर्स नाही आहेत, काँग्रेसकडे पॉवर ब्रोकर नाही आहेत, काँग्रेसकडे मीडिएटर नाही आहेत. आणि काँग्रेसचं चाललंय असं वाटतं की गोवा आणि मणिपूर भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं. म्हणजे गोव्याची जबाबदारी पर्रीकर आणि नितीन गडकरींना. त्याच स्वरूपानं संबंध नॉर्थ ईस्टमध्ये जर आपण पाहिलं तर संबंध नॉर्थ ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणानं संघ RSS ते इन्फिल्ट्रेट केलेलं आहे मोठ्या प्रमाणात. मणिपूरमध्ये मैती जी काही कम्युनिटी की 40 जी काही जागा आहे ती व्हॅलीमधल्या आहेत मणिपूरमधल्या, त्या ठिकाणी त्यांचं इन्फिल्ट्रेशन आहे. मैती हिंदू समाजातले आहेत आणि तरी देखील भाजप तिकडे असताना नागासोबत देखील ते डील करतात. आणि 2015 साली भारत सरकारने NSCN-IM नावाचं जे गट आहे त्या गटासोबत करार केला, अकॉर्ड केलं. त्या अकॉर्डमध्ये त्या करारामध्ये काय वस्तू आहे हे कोणालाच माहीत नाही. ते अत्यंत खाजगी अशा स्वरूपात ठेवलं. यावेळेस जेव्हा निवडणुकीत त्या बाबतीत जेव्हा चर्चा सुरू झाली
तेव्हा भाजपकडनं सांगण्यात आलं की पंतप्रधान मोदींनी सांगितलं की ते काही अकॉर्ड वगैरे नाही, ते फक्त फ्रेमवर्क आहे, हा शब्द वापरला. बरोबर आहे. अरे मग फ्रेमवर्क असला तरी तुम्ही या देशातल्या जनतेपासून ते का लपवून ठेवता? व्हॉट इज फ्रेमवर्क? त्या फ्रेमवर्कमध्ये काय ते लोकांना सांगितलं पाहिजे, पण ते सांगितलं नाही. आणि हे सगळं असताना देखील काँग्रेसला अपयश मिळतं, लोकांना सोबत घेण्यात काँग्रेस कुठेतरी कमी पडतं. मला असं वाटतं की शेवटी तुम्हाला काही व्यक्ती अशा स्वरूपाला लागतात की जे इतर पक्षांशी नेगोशिएट करू शकतील, त्यांना आपल्यासोबत घेऊ शकतील. अशा स्वरूपाच्या माणसांची, अशा स्वरूपाच्या स्ट्रॅटेजिस्टची आज काँग्रेसमध्ये कमतरता आहे. आणि म्हणून त्यांना दिग्विजय सिंगला पाठवावं लागतं. आणि आपण पाहिलं गोव्यात काय झालं ते. हे कमलनाथ वगैरे सारखी नेते मंडळी कुठे गेली, जे चांगले निगोशिएटर आहेत, कुठे गेलीत? एक तर काय आहे की आता हे एकदा ही अशा पद्धतीची परिस्थिती तिथं झाल्यानंतर यांच्यासारखे पत्रकार किंवा बाकी लोक हे काँग्रेसची धुनी द्यायला सुरू करणार ह्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि ही गोष्ट काही काँग्रेस पार्टीला नवीन नाही, हे राजकारण आहे. आता या राजकारणामध्ये कोणत्या वेळेला कोणती ॲक्शन घ्यायची हे आपण ज्याप्रमाणे अँटिसिपेट करतो त्याप्रमाणे तिकडं वरती होईल अशातला भाग नाही. पण एक गोष्ट आहे काँग्रेसनं मान्य केली आहे की आपल्याला या यूपीमध्ये अपयश आलेलं आहे वगैरे वगैरे, ते त्यातून राहुल गांधी सावरले नाहीत आणि इकडे मणिपूर आणि गोवा हातातून गेले. पण त्याचबरोबर हे विसरून चालता कामा नये की पंजाबसारख्या राज्यामध्ये काँग्रेसला 77 जागा मिळालेल्या आहेत. आणि हे विसरून चालता कामा नये की आपण चर्चा ज्याची करतो ते गोवा आणि मणिपूरसारख्या राज्यामध्ये काँग्रेस हॅज बिकम अ लार्जेस्ट पार्टी. त्यातच तुम्ही खुश आहात. आपल्यासोबत विधितज्ञ राघवन सारथी सुद्धा आहेत. राघवन सारथी, गोवा असेल मणिपूर असेल, या दोन्ही ठिकाणी राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद आहे असं जाणकारांनाही वाटतंय. जसं की आता राज्यपालांनी एकदा का सही करून जर का सत्ता स्थापनेसाठी कोणाला बोलावलं असेल तर सुप्रीम कोर्टही म्हणतंय की राज्यपालांचा निर्णय का ओव्हररूल करायचा, म्हणून मग गोव्यामध्ये 2 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टानं दिली. आता मणिपूरच्या विरोधातही कदाचित काँग्रेस सुप्रीम कोर्टात उद्या जाईल आणि तिथंही काही वेगळं होऊ शकेल. तर राज्यपालांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? आपलं कॉन्स्टिट्युशनली राज्यपालाला काही फंक्शन्स नाहीत, फक्त ड्युटीज आहेत. हां, तर त्यांनी ही ड्युटी कसं जबाबदारीने पार पडायचं हे महत्त्वाचं गोष्ट आहे. तर टेस्ट फॉर परफॉर्मिंग ड्युटी असं आहे की वेदर इट इज इन डिरॉगेशन टू द कॉन्स्टिट्युशनल लॉ किंवा फंक्शन्स करताना दे हॅव टू फॉलो लेजिस्लेशन. फॉर एक्झाम्पल आता जर त्यांनी एक मेजॉरिटी पार्टी ठरवलं तर दॅट इज अंडर द पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट. ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचं काय प्रोव्हिजनच नाही ते तसं मेजॉरिटी रूल असं बघायचं असतं. तर गव्हर्नर हॅज टू ॲक्ट इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द स्टेट, कॉन्स्टिट्यूशन अँड डेमोक्रेसी. आता ह्या दोन्ही गोवा आणि मणिपूरमध्ये आता वॉट द कोर्ट हॅज टू सी, आता बिकॉज वन मॅटर इज ऑलरेडी डिसाइडेड बाय सुप्रीम कोर्ट, आपण काय त्याच्यात सांगू शकत नाही. कोर्ट हॅज सीन दॅट द डिसिजन शुड नॉट बी हँगिंग लॉंगर टाईम आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतलं पाहिजे, फ्लोअर टेस्ट लवकरात लवकर झालं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे. तर ह्याच्यात सुप्रीम कोर्टाने गव्हर्नरबद्दल काय चुकीचं रिमार्क किंवा काही ऑर्डर त्याच्यात तसं नाही आहे आणि ते डिस्पोज झालेलं आहे मॅटर. मणिपूरमध्ये पण काय की ते हे राजीनामा देत नव्हते, कॉन्स्टिट्युशनल मशिनरी वॉज नॉट बिंग अलाउड टू बी सेट इन मोशन, आय मीन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गव्हर्मेंट. तर आता ते झाल्यावर नो दे हॅव एस्टॅब्लिश. आता काय ह्याच्यात फिगर, मॅजिक फिगर हे महत्त्वाचं असतं. आता ते साहेब बोलतात की अदर पॅनलिस्ट आर ऑफ द ओपिनियन की आपण काँग्रेसने लवकर पाऊल का घेतलं नाही किंवा काय हे प्रिएम्प्ट का नाही केलं किंवा ॲक्शन लवकर घेतलं नाही. पण आजही जर काँग्रेसकडे मेजॉरिटी असता तर परत स्टे करू शकतात क्लेम.
अगदी बरोबर आहे. मी पुन्हा प्रमोद आचार्य यांना या चर्चेमध्ये आणतोय. प्रमोद आचार्य, प्रश्न तोच आहे की काँग्रेसकडं मला बोलायचं आहे. संख्याबळाची जुळवाजुळव का झाली नाही? केशव, मी येतो तुमच्याकडं. प्रमोद, काँग्रेसला का ही संख्याबळाची जुळवाजुळव वेळेत करता आली नाही? काँग्रेसकडं का लोक अप्रोच झाली नाही? ज्या अपक्षांना जेवढा मनोहर पर्रीकरांवरती विश्वास होता, मगोपला होता, गोवा फॉरवर्डला होता, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर 2 अपक्ष आहेत त्यांना असेल, त्यांना जितका मनोहर पर्रीकरांवर भाजपपेक्षा जास्त विश्वास होता तेवढा काँग्रेस किंवा दिगंबर कामतांवरती नव्हता. असं का? कारण एक स्पष्ट सांगायचं झालं तर काँग्रेसचा जो इतिहास आहे गोव्यातला, म्हणजे एक दिगंबर कामत यांचं 2007 ते 2012 पर्यंत सरकार जर सोडलं तर त्याच्या आधी काँग्रेस आणि गोव्यामध्ये स्थिर सरकार हे असं समीकरण कधी बनलंच नाही. म्हणजे काँग्रेसमधली लोक एकमेकांचे पाय ओढायची, एकमेकांचं सरकार पाडायची आणि काँग्रेसमध्ये फुटून जाऊन नवीन पक्ष तयार व्हायचे आणि नंतर ते पक्ष येऊन पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन व्हायचे. म्हणजे चर्चिल आलेमासारखा नेता हा किमान 7 की 8 वेळा काँग्रेस सोडून गेलेला आहे आणि 7 की 8 वेळा त्याने काँग्रेस पक्षात परत प्रवेश केलेला आहे. म्हणजे काँग्रेसमधले जर तुम्ही लिडरशिपचे जर रिपोर्ट कार्ड काढलं तर बहुतेक लोकही अशीच आहेत. आणि जे झालं 11 मार्च नंतर जे झालं ते काँग्रेसचा 24 तासानंतरही आपला विधिमंडळ पक्षाचा नेता कोण हे ठरवणं जमलं नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की जी 4 लोक होती, जे 4 अपक्ष होते ज्यांना घेऊन सरकार स्थापन करता आलं असतं, त्या 4 जणांना मंत्रिपद द्यावं लागलं असतं. मग राहिलेली जी मंत्रिपदं आहेत ती आपणामध्ये कुणामध्ये वाटून घ्यायची याच्यावर पुन्हा वाद झाला असता काँग्रेसमध्ये. तेच जर तुम्ही भाजपाचं बघितलं तर भाजपाचे निर्णय घेणारे 2च लोक होती आणि त्यांना म्हणजे सध्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोव्यामध्ये मुख्यमंत्री धरून 12 मंत्री असतात. या 12 मधली 7 मंत्रिपदं भाजपाने सध्या मित्रपक्षांना दिलेली आहेत आणि मुख्यमंत्रीपद सोडलं तर भाजपाकडे फक्त 4 मंत्रिपदं राहतात. आणि ही 4 मंत्रिपदं आपण मॅनेज करू, आपल्या आमदारांना आपण समजावून सांगू शकू आणि त्यांच्यावर आपला वचन आणि कंट्रोल दोन्ही असणार एवढा कॉन्फिडन्स हा मनोहर पर्रीकरांना आहे. हा कॉन्फिडन्स काँग्रेसमधला कुठलाही नेता, वरिष्ठ नेता दाखवू शकतो का की आम्ही एवढी मंत्रिपदं आपल्या मित्रपक्षांना देणार, आमच्याकडे एवढी कमी मंत्रिपदं ठेवणार आणि सत्ता स्थापन, सरकार स्थापन करणं हा एकमेव प्रमुख उद्देश ठेवून आम्ही पुढे जाणार असं सांगण्याची धमक आज गोव्यातील एका तरी काँग्रेस नेत्यामध्ये आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. भाजपाने जे केलं म्हणजे जनादेश नसताना भाजपाने जो सरकार स्थापनेवर दावा केला हा एक मुद्दा झाला, हा मॉरल मुद्दा झाला ना, मॉरॅलिटीचा मुद्दा, हा नैतिकतेचा मुद्दा झाला. आणि राजकारणामध्ये नैतिकता हा खूप सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे, तो ऑब्जेक्टिव्ह मुद्दा नाहीये. जेव्हा आपण संविधानाच्या बाबतीत बोलतो तेव्हा संविधानातली जी प्रावधानं असतात त्यावर अखेरीस राज्य, सरकार आणि देश चालतो. या कुठल्याही प्रावधानांचं भाजपाने उल्लंघन केलंय का हा प्रश्न आहे. या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की केलेलं नाही. अल्टिमेटली फ्लोअर टेस्ट जी आहे दॅट इज द अल्टिमेट टेस्ट. म्हणजे तुमच्याकडे बहुमत आहे की नाही हे विधानसभेमध्ये ठरायला पाहिजे आणि ते परवा ठरणार आहे. म्हणजे त्या वेळेपर्यंत तरी काँग्रेसला नंबर्स मिळणार का? सध्या ती शक्यताच दिसत नाही. कारण काँग्रेसने गोव्यामध्ये जर आता आपण बघितलं तर प्रॅक्टिकली आपण सरकार स्थापन करू शकत नाही. एवढ्यावर काँग्रेस पोचलेली आहे, शरणागती पत्करलेली आहे. अगदी बरोबर आहे जनार्दन चांदूरकर. खरं तर सुप्रीम कोर्टानं भाजपचं काम खूप सोपं केलेलं आहे. 15 दिवसाची मुदत 2 दिवसांवर आणलेली आहे. त्यामुळे कुणी फुटायची गरज नाही, काही प्रयत्न करायची गरज नाही, सहज सरकार पास होणार आहे. मनोहर पर्रीकरांचं हे असं असू शकतं, असं होऊ शकतं. फ्लोअरवरती त्यांची टेस्ट सुद्धा होऊ शकते आणि दे कॅन कॅरी. पण याच्यामध्ये आता ह्याने सांगितलं आपले हे मित्र जे आहे प्रमोद आचार्य, प्रमोदजीने, की त्याच्यामध्ये 7 एक लोक असे आहेत की जे त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढलेले आहेत. भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढून त्यांना पाठिंबा देत आहेत ना. त्याच्यातलं कार्डिनल प्रिन्सिपल जे आहे ते ह्याच्यामधलं कॉन्स्टिट्यूशन आणि म्हणजे त्याच्यापासून जे हे यांनी सांगितल्यापासून डिराईव्ह केलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल मला वाटतं ते एका केसमध्ये ते होल्डअप पण केलेलं आहे की लार्जेस्ट सिंगल पार्टीला सरकार बनवायला हे केलं पाहिजे. म्हणजे तर मी त्याच्या संदर्भात
संदर्भामध्ये बोलत असताना आपल्यासमोर हा मुद्दा मांडू इच्छितो की जे 7 लोक गव्हर्नरची हे एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्याला इन्व्हाइट करण्याच्या पूर्वी त्यांचं प्री पोल अलायन्स होतं का, समविचारी पक्ष आहेत का, म्हणजे स्टेबल सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून जे नजमा हेपतुल्लाह म्हणतात की राज्यामध्ये स्टेबल सरकार आणायला पाहिजे, तर स्टेबल सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे इमॉरॅलिटीवरती बेस्ड गव्हर्मेंट, दोज पीपल हू वर्क अगेन्स्ट देम इन द इलेक्शन्स, आता केवळ स्वार्थापोटी जर त्यांनी ते अशा पद्धतीनं हे केलं असेल तर हू इज म्हणजे जनतेमध्ये एक संदेश जाईलच ना की जरी काँग्रेसनं ते काँग्रेसला हे माहीत आहे आपल्या निदर्शनात आणू शकतो की त्यांनी मगाशी पण तो मुद्दा रेज केला होता की मला वाटतं एक असेंब्लीचा पिरियड असा आहे की त्याच्यामध्ये 8 मुख्यमंत्री 5 का 6 मुख्यमंत्री झालेले आहेत गोव्यामध्ये. 8 दिवसात मुख्यमंत्री बदललेला आहे गोव्यामध्ये. इट इज अ स्मॉल स्टेट विथ अ मेजॉरिटी ऑफ 40 MLAs. म्हणजे लोकसभेच्या फक्त 2 सीट आहेत, मुंबईमध्ये तर 6 सीट्स आहेत. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सरकार बनवण्यासाठी बेसिकलीच इमॉरल गोष्टींचा वापर करून पुढे जात असाल तर त्याचे पुढे परिणाम जाऊन काय होतील. इनफॅक्ट दे आर इन द ट्रॅप. इनफॅक्ट भारतीय जनता पार्टी इज इन द ट्रॅप. नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे, ज्यांनी पाठिंबा दिला त्यांनी भाजपच्या नेत्यांना काय सांगितलं माहिती आहे का, तिथल्या निवडणूक प्रभारी जे भाजपचे होते नितीन गडकरी, त्यांना काय सांगितलं की तुम्ही मनोहर पर्रीकरांना संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावा, त्यांना गोव्याचं मुख्यमंत्री करा, तर आम्ही त्यांना पाठिंबा देतो, कारण आम्हाला माहिती आहे की ते स्थिर सरकार चालवू शकतात. म्हणजे पाठिंबा देणाऱ्यांना भाजपपेक्षा मनोहर पर्रीकरांवर जास्त विश्वास आहे त्यांचा. नाही पण आता हे असं आहे, हे तुम्ही गडकरीने ते सांगितलं, मी सुद्धा आपल्या चॅनलवरती ऐकलं. ते गडकरी बोलत असताना कुणीतरी तुमच्यापैकी प्रश्न विचारला होता, त्याने ते उत्तर दिलं. पण आता राजकारणामध्ये निवडणुकीच्या संदर्भात जो नेता जे बोलतो ते काही खरंच असतं का, वेदर इट इज बेस्ड ऑन रियालिटी, वेदर ते MLA त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलं असेल पण सांगितलं नसेल पण आता हे प्रदेश गोवा भाजपनं केंद्रीय कार्यकारिणीकडे, राष्ट्रीय कार्यकारिणीकडे भाजपच्या तसा प्रस्ताव पाठवला की पर्रीकरांना इकडे पाठवा, मुख्यमंत्री करा. ते त्यांचे पक्ष आहे, ते करू शकणार ना. पण बाहेरच्या लोकांचं मी सांगतो, बाहेरच्या लोकांचं मत आहे हे खरं आहे की काय ते असेलही, मी त्याला नाही सुद्धा म्हणत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये ॲडव्हर्स इलेमेंटचं सरकार हे खरोखर मॉरली चालेल का, किती दिवस चालेल, किंवा पूर्वीचा इतिहास लक्षात घेता काय होईल, इट इज टू बी सीन. नाही, काँग्रेसची गोची काय माहिती का जतीन देसाई, हरले तरी परसेप्शनचा विचार करतात, जिंकले तरी परसेप्शनचा विचार करतात. आणि भाजप काय करते, हरले तरी करत नाही परसेप्शनचा विचार आणि जिंकले तरी करत नाही आहे. हा परसेप्शनचा खेळ आहे. किती मानायचं, किती स्वतःलाच हानी करून घ्यायची आणि किती फायदा उचलायचा, हे ज्याचं त्याचं स्वतःचं गणित असतं, जे भाजपला जमलेलं आहे. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा मी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना हाच प्रश्न विचारणार आहे की गोव्यामधले हे जे कडबोळं सरकार आहे की ज्यामधले 7 मंत्री हे बिगर भाजपचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांसह केवळ 4च मंत्री हे भाजपचे आहेत, हे सरकार चालणार कसं. सरकार चालवताना मनोहर पर्रीकरांची दमछाक होणार नाही का. पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. गोवा मणिपूरमध्ये सत्ता संघर्षात भाजपनं बाजी मारली आहे का. 71% लोक म्हणतात होय, गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता संघर्षात भाजपनं बाजी मारली आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्याकडं. केशवजी, जसा मी तुम्हाला आधी प्रश्न विचारला होता तोच प्रश्न की असं सरकार ज्यामध्ये 9 आमदारांचा जे बिगर भाजपचे आहेत त्यांचा पाठिंबा आहे, त्यातले 7 मंत्री हे बिगर भाजपचे आहेत आणि 4 मंत्री स्वतःसह मनोहर पर्रीकर हे भाजपचे आहेत. अशावेळी हे कडबोळं सरकार चालवताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची दमछाक नाही का होणार.
आशिष जाधव, मुळात असं आहे की आघाडी किंवा युतीचं राजकारण करण्याची किंवा तशा पद्धतीचं सरकार यशस्वीपणे चालवण्याची पद्धत किंवा माहिती किंवा क्षमता ही भारतीय जनता पार्टीकडे नेहमीच आहे. आपण वारंवार जर बघितलं, मग 95मधलं महाराष्ट्रातलं युती सरकार असेल किंवा त्याच्यानंतरनं गोव्यामध्ये सुद्धा सरकार याच्यापूर्वी एकदा आलं होतं मनोहर पर्रिकरांचं, तेही त्यावेळीसुद्धा काही अपक्ष त्यावेळी होते. केंद्रातलं सरकार घ्या, केंद्रातलं आत्ता पूर्ण बहुमत सरकार आलं आहे, पण अटल बिहारी वाजपेयी यांनी 5 वर्ष पूर्ण आघाडीचं सरकार, NDAतलं आघाडी सरकार हे अटल बिहारी वाजपेयींनी त्यावेळी चालवलं होतं 1999 पासून 2004 पर्यंत, आणि त्यापूर्वीसुद्धा 1998 पासून हे सरकार. त्यामुळे अशा पद्धतीने सहकारी पक्षांना बरोबर घेऊन त्यांना विश्वास देऊन योग्य कारभार करण्याचं कौशल्य भारतीय जनता पार्टीकडे आहे. आमच्याकडे अशी सरंजामशाही नाही की आम्ही खूप मोठे आणि बाकी तुच्छ, अशा प्रकारची सरंजामशाही जी काँग्रेसमध्ये आहे, जी इतर पक्षांना त्यांच्याबद्दल वाटते, तसं आमच्याकडे नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे इतर छोटे पक्षसुद्धा विश्वासाने भारतीय जनता पार्टीकडे येत आहेत. हे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, आमचे काँग्रेसचे प्रवक्ते खरं वकील आहेत, घटनेची त्यांना माहिती चांगली आहे, पण तरीसुद्धा ते अर्धवट काही रेफरन्स देत आहेत, म्हणून माहिती काही दुरुस्त केली पाहिजे. त्यांनी एक माहिती बरोबर दिली. 1996ला अटल बिहारी वाजपेयींना शंकरदयाळ शर्मा यांनी बोलवलं होतं आणि सगळ्या सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून. 1988चा रेफरन्स पण त्यांनी पूर्ण दिला की राज्यपालांवरती सोडलं, पण 1998चा रेफरन्स द्यायला ते विसरले का त्यांना मुद्दाम दिला नाही मला माहिती नाही. ज्यावेळी पुन्हा 1998 साली वाजपेयींचं, म्हणजे वाजपेयी सिंगल लार्जेस्ट पार्टी, आता ऐकून घ्या ना, समजलं मी देतो ना, बोलतो ना, माझ्यानंतर बोला तुम्ही. ज्यावेळी नारायणन झाले, नारायण राष्ट्रपती होते, त्यावेळी सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांनी बोलवलं नाही. त्यांनी सहकारी पक्षांची सपोर्ट, आमदारांची, सहकाऱ्यांची पत्र मागवली की तुम्हाला किती खासदारांचा पाठिंबा आहे, कुठल्या पक्षाचा पाठिंबा आहे, आणि ते खासदारांचे म्हणजे त्या पक्षांची पत्र दिल्यानंतरनं त्यांना बोलवलं. हा इतिहास आहे. आणि त्यावेळी त्यांनी नवीन हे केला की अशा केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे म्हणून बोलून चालता येणार नाही, तर राज्यपाल किंवा राष्ट्रपतीला त्या सभागृहाचे नेते आहेत त्याचं समाधान वाटलं पाहिजे. सॅटिस्फाईड हा शब्दप्रयोग आहे तिथे, वुड बी सॅटिस्फाईड. आणि त्याच्यानंतर त्यांनी बोलवला हा 1998चा. बरं, आता ते मगाशी म्हणाले की काय आम्हाला का म्हणजे खरं बोलवायला कशाला पाहिजे. आता मी सांगतो, 2005 साली झारखंडमध्ये काय झालं होतं, 81 आमदाराच्या विधानसभेमध्ये 30 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीला बोलवलं पाहिजे होतं. तिथल्या आमदारांनी न बोलवता, बरं आघाडी होती, 6 आमदार सपोर्ट केला होता आणि 5 अपक्ष, असे 41 आम्ही पोचलो होतो. पण तिथल्या आमदारांनी 17 आमदार असलेल्या पक्षाला काँग्रेसच्या सहाय्याने हे केलं, मुख्यमंत्री केलं, शपथही दिली. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार दिल्लीला यायला निघाले, राष्ट्रपतींसमोर परेड करायला निघाले, त्यावेळी ते विमानतळावरती जाऊन त्या आमदारांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न झाला. हा 2005चा इतिहास आहे. त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने त्या आमदारांना वेगळ्या राज्यातून दिल्लीला आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने त्या राज्यपालांना ते सरकार काँग्रेसचं बरखास्त करावं लागलं. हा इतिहास आहे. ज्या नैतिकतेच्या गप्पा आता इथे बसून मारतायत ना चांदूरकर साहेब, हा इतिहास आठवा. फार तेथेही चला. 2009 साली कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक जागा आल्या होत्या. सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी होता, पण त्यावेळेस काँग्रेसनी जनता त्यावेळेच्या त्याच्या स्वामींच्या देवगडांच्या मत्तीच्या पक्षांनी भारतीय जनता पार्टीला दूर ठेवलं आणि सरकार ते स्थापन केलं. ते पण सोडतो. चला, आता 2012 साली ज्या दिल्ली विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक जागा आल्या होत्या आणि 2 नंबरला आपचा पार्टी होती, त्यावेळी काँग्रेसच्या मत्तीनं आपचं सरकार तिथे आलं होतं. हा इतिहास आहे. त्यामुळे उगाच मी सुरुवातीला म्हणालो की मला द्यायची इच्छा नाही, मी आणखीन 10 उदाहरणं देऊ शकतो की काँग्रेसने काय उद्ध्वस्त केले हे सांगतोय. नाही सांगतो ना, ऐकून घ्या. त्यानंतर बोला रेकॉर्डवर, म्हणजे नैतिकच्या गप्पा नका मारू. अहो तेच सांगतोय, माझ्या नंतर बोला. त्यामुळे एक त्यातला मुद्दा जी वस्तुस्थिती आहे, उलट राज्य आता तुम्हाला साधा नेता निवडता येत नाही, तुम्ही 5 वर्ष स्थिर सरकारच्या गप्पा मारता. केशव काँग्रेस मधली प्रक्रिया खूप क्लिष्ट असते. चांगले त्या नादी लागत नाहीत. अरे हो ना, मग अरे म्हणून मला सांगतो की ज्यांना साधा नेता निवडता येत नाही, जे राज्यपालांना भेटायला जात नाहीत, जे कुठलं पत्र देऊ शकत नाहीत, आणि मग आपण काहीच करायचं नाही आणि मग दुसऱ्यांनीच केलं. शेवटी जो मॅन्डेट आलाय, ज्या पद्धतीचा निकाल आलाय, त्यातनं आपल्याला पुढे जावं लागतं. त्यातनं त्या लोकांनी एकत्र सरकार स्थापन केलं. या दुसऱ्यांना दोष कशाला द्यायचा. रविवार होता, राहुल गांधींचा हॉलिडे होता, त्या दिवशी ते कुठले निर्णय घेत नाहीत.
आता 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 राहुल गांधींचा हॉलिडे हा काय गोव्यातल्या जनतेचा, आणि तुम्ही त्याच वेळात नेमकी बाजी मारली, त्याच्यात त्यांचा काय दोष आहे पक्षाचा? अरे स्वाभाविक आहे, हे राजकारण आहे. असं काय करताय? शेवटी राज्य स्थापन म्हणजे असं आहे की राष्ट्रपती, बरं त्याच्याही पुढे आशिष जाधव आणखी एक मुद्दा, ज्यावेळी अशी परिस्थिती येते राज्यपालांसमोर, तुम्हाला 1999चं उदाहरण देतो, ते अलेक्झांडर इथलं महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. अलेक्झांडर राज्यपाल होते की ते कुठलाच पक्ष क्लेम करायला जात नव्हता. त्यावेळी जर असे कुठलाच पक्ष क्लेम करायला गेला नाही तर राज्यपाल समोर 2 ऑप्शन असतात. एक तर त्यांना वाटेल किंवा त्यांना ते इन्व्हाइट करू शकतात, नंबर 1, किंवा ते राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. आता इथे तर जाऊन गेलं, पत्र पण दिली, आता त्याच्या उपर जर 21 आणि शेवटी मेजॉरिटी, बराच कोर्टाने सांगितलं, कोर्टात मनू सिंघवींनी वारंवार मागणी केली की बाबा ह्याला स्टे द्या. कोर्ट म्हणलं नाही, मनू सिंघवी तुम्ही वारंवार एकच मागणी करताय, तुम्ही तिथे काहीच केलं नाही, तुम्ही इथे कशाला आलाय, हे मनू सिंघवीने विचारलंच कोर्टाने. आणि त्याच्यानंतर स्टे बी काही नाही, योग्य निर्णय राज्यपालांनी घेतलाय, फ्लोअरवरती बहुमत सिद्ध करतील ते, इतकं क्लिअर कट कोर्टाने सांगितलं आज. अगदी बरोबर आहे. आणि 1999चा जो तुम्ही महाराष्ट्रातला दाखला देताय, तेव्हा घटनाबाह्य फॉर्म्युला अस्तित्वात आला विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचा, आणि मग विलासराव देशमुखांचं सरकार आलं, बरोबर ना केशव उपाध्याय? तो घटनाबाह्य हे अशा पद्धतीने काही रेफरन्स जाधव तुम्ही देऊ नका कृपया. अहो मग ते अपक्ष विलासरावांकडे कसे गेले होते हे त्याच्या आख्यायिका आहेत भरपूर, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, तुम्हाला जास्त माहिती आहे. काय करायचं ना, शेवटी वस्तुस्थिती ती रेकॉर्ड. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, या मुद्द्यावर आपण नंतर कधीतरी चर्चा करणार आहोत. लक्षात ठेवा, हाही मुद्दा आपण कधीतरी भविष्यात डिस्कस करणार आहोत, कारण तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. म्हणून जनार्दन चांदूरकर त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही केवळ भाजपला दोष देऊ नका आणि नैतिकतेच्या गप्पा तर मारूच नका. असं कित्येकदा झालेलं आहे, गोव्यामध्येच झालेलं आहे, कशाला इतरत्र जायचं? नाही आता बरं का आशिषजी, असं आहे, मी मगाशी एका चॅनलवरती भाजपचे प्रवक्ते म्हटलेलं ऐकलं की आम्ही साम दाम आणि दंड आणि भेद या तंत्र मंत्र सगळ्यांचा वापर करून आम्ही सरकार बनवणार, आम्ही काही सोडणार नाही. म्हणजे ते भारतीय संविधान जे आहे त्याला ते गुंडाळून ठेवा तुम्ही, असा याचा अर्थ आहे ना. आता हे जे बोलत आहेत हे आपले मित्र, हे सगळे हे जनरल नॉलेजचं बोलत आहेत. मगाशी त्या दुपारी जेटलीने एक प्रेस कॉन्फरन्स करून दिल्लीमध्ये त्या ह्याचं सरकार, आपचं सरकारला अरविंद केजरीवाल, मग आता काय काँग्रेस काय भाजपला पाठिंबा देईल काय दिल्लीमध्ये? इट वॉज बट ऑबियस दॅट त्या याला तो नॅचरल त्या लोकांचं आपची मोहनी आधी काँग्रेसला पडली, त्यामुळे ते झालं. अच्छा, त्याचप्रमाणे जी सिच्युएशन आहे त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये अशीच पद्धत आहे. आणि सगळे रेफरन्सेस जेटलीने जे दिलेले आहेत ते सगळे रेफरन्सेस हे रॉंगली इंटरप्रिटेड आहेत. त्या ठिकाणच्या वस्तुस्थितीमध्ये जी परिस्थिती होते ती परिस्थिती लक्षात न घेता की लाईक माइंडेड किंवा कोलेशन, मी आपल्याला त्या जेनिंगचं उदाहरण देऊ इच्छितो. नाही एक मिनिट, जेनिंग ऐका केशव येतोय तुमच्याकडे, तुम्हालाच बोलायचं आहे, थांबा. जेनिंग इज ए ग्रेटेस्ट कॉन्स्टिट्युशनलिस्ट. त्याने बऱ्याच देशांच्या घटनाचा ड्राफ्ट दिलेला आहे. इंडियाच्या सुद्धा घटनेचा ड्राफ्ट द्या म्हणून त्याने जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं होतं. ही सजेस्टेड द नेम ऑफ बाबासाहेब आंबेडकर आणि सर आयवर जेनिंग. आणि मग ते कुणी ह्यांनी सजेस्ट केलं, त्यांनी ते सगळे, दॅट इज आय एम नॉट गोइंग टू बिलीव्ह दिस. दॅट मॅन हॅज सेट, त्या जेनिंग्सनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये लार्जेस्ट सिंगल पार्टी जर सरकार चालवताना डिफीट झालेली असेल, म्हणजे सत्तेमध्ये असणारी पार्टी जर डिफीट झाली असेल आणि ती लार्जेस्ट सिंगल पार्टी झाली असेल तर तिला सरकार बोलवायला बोलवू नका. अशा पद्धतीचा त्याचा व्ह्यू जो होता हा व्ह्यू सुप्रीम कोर्टाचे आपले सेटलवार यांनी एका केसमध्ये हे करून सेटलवारने एका केसमध्ये हेल्डअप केला की हे बरोबर आहे की लोकांना 5 वर्षे सरकार दिल्यानंतर लोकांचं मॅन्डेट त्यांच्या विरुद्ध गेल्यानंतर त्यांनीच तिथली सत्ता चालवणं हे काय बरोबर नाही. आणि अशा पद्धतीची परिस्थिती इंग्लंडमध्ये जेव्हा आली तेव्हा क्वीनला पण त्याने लिहिलं होतं
की तुम्ही त्या लार्जेस्ट सिंगल पार्टीला बोलू नका, अपोजिशनला बोलवा, सगळ्या फ्लोअरला बोलवा आणि त्याच्यामध्ये सेन्स घ्या. म्हणजे हे जे आहे आता ह्यानी लोकांच्यावरती अन्याय अत्याचार करायचा, ह्याने मग परत मग सामदाम दंडभेद याचा वापर करायचा आणि परत निवडून यायचं. ठीक आहे, प्रमोद आचार्य यांना काय म्हणायचं आहे? प्रमोद या मुद्द्यावर काही बोलायचं आहे? काय मतलब आहे? प्रमोद या मुद्द्यावर काही बोलायचं आहे? आशिष, मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोघांच्या प्रतिक्रिया जर ऐकल्या तर विषय हा खूप साधा आहे. केंद्रात जास्त सरकार असेल आणि ज्या केंद्रातील सरकारचा राज्यपाल असेल त्या राज्यपालाचा आणि सगळ्या प्रावधानांचा उपयोग करून सगळ्या म्हणजे सामदाम दंडभेद, म्हणजे ते मग इन्कम टॅक्स असू द्या, नाहीतर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असू द्या, नाहीतर IRS असू द्या, म्हणजे काहीही असू द्या, म्हणजे ज्याच्या हातात केंद्रातील सत्ता आहे, जर एका राज्यामध्ये निवडणूक झाली आणि तिथे कुठल्याही पक्षाला जर बहुमत मिळालं नाही तर मग तिकडे सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी असा प्रश्न राहणार नाही. ज्याची केंद्रात सत्ता असेल तो केन प्रकारे सर्व मार्गांचा अवलंब करून कशा तरी परिस्थितीत, मग ती काँग्रेस असू द्या किंवा भाजपा असू द्या, या आधीची जर उदाहरणं आपण बघितली तर काँग्रेसने केंद्रातील सत्तेचा गैरवापर केल्याचे दाखले भाजपा देऊ शकेल, तर भाजपाने केंद्रातील सत्तेचा गैरवापर केल्याचे दाखले काँग्रेस देऊ शकेल. म्हणजे राज्य म्हणजे आपले फेडरल सिस्टम आहे, पण या फेडरल सिस्टमला आपण एवढ्या खालच्या पातळीवर देऊन ठेवलेलं आहे की ज्याचं केंद्रात सरकार असेल तो राज्यामध्ये जर कुणाला बहुमत मिळालं नाही तर बिनधास्त सत्ता स्थापन करेल. म्हणजे दोन्ही पक्षांची ज्या त्या प्रतिक्रिया ऐकल्या तर हाच निष्कर्ष त्याच्यातून काढता येतो की राज्यातील सत्तेपेक्षा केंद्रातील सत्ता महत्वाची झाली आहे. आणि प्रमोद, जसं की आपण आता दोन्ही पक्षांचं जर का गोव्यामध्ये बघितलं तर काँग्रेसच्या वतीनं दिग्विजय सिंह होते आणि भाजपच्या वतीनं नितीन गडकरी होते. कोणालाही जरी विचारलं की या दोघांमधला कोण बाजी मारू शकेल तर सहज उत्तर आलं असतं नितीन गडकरी, आणि तसंच झालं. नाही, आणि दुसरी गोष्ट सांगतो मी, कारण त्या दिवशी जेव्हा त्या सगळ्या बैठका चालू होत्या तेव्हा भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी मी बोललो. म्हणजे नितीन गडकरी जे गोव्यात आले होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आय हॅव फुल मॅन्डेट, म्हणजे मला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. जोपर्यंत गोव्यात सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत तुम्ही गोवा सोडायचा नाही, असं स्पष्टपणे त्यानं सांगितलं होतं. म्हणजे जेव्हा आम्ही म्हणतो की सगळे अधिकार त्यांना दिलेले होते, म्हणजे कुठल्या मर्यादेपर्यंत हे अधिकार दिलेले होते की नितीन गडकरी गोव्यात येऊन देशाच्या संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल हे नितीन गडकरी प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाला फोन करून सांगतात आणि तिकडून ते सहज मंजूर होऊन येतं. म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत, म्हणजे सरकार स्थापनेसाठी संरक्षण मंत्र्यांचा जरी राजीनामा घ्यावा लागला तरी तो घ्यायचा अधिकार आम्ही तुम्हाला देतो. एवढ्या मर्यादेपर्यंत संपूर्ण अधिकार देऊन गडकरींना गोव्यात पाठवलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला जर दिग्विजय सिंगांची गोष्ट सांगायची झाली तर मग नेता कुणाला करायचा, दिल्लीला फोन, कॅबिनेट कुणाला करायचं, दिल्लीला फोन, मित्र पक्षाला काय कॅबिनेट काय प्रॉमिस करायचं, दिल्लीला फोन. म्हणजे ह्या जो डिफरन्स आहे फंक्शनिंग मधला डिफरन्स आहे, राजकारणात काही डिफरन्स नाहीये. यावेळेला जर केंद्रात काँग्रेसची सत्ता असती आणि काँग्रेसचे गोव्यात 13 आले असते आणि भाजपाचे जर 17 आले असते तर हेच घडलं असतं, वेगळं काही घडलं नसतं. काँग्रेसनेही केंद्रातील सत्तेचा वापर करून हेच केलं असतं. आता मुद्दा जो आहे आपण जो बोलतोय तो दोन्ही पक्षामधल्या फंक्शनिंगचा आहे. म्हणजे भाजपा खूप कॉर्पोरेट स्टाईलने राजकारण करतं, एका माणसाला संपूर्ण अधिकार देतं, CEO कसा त्याला राज्यात पाठवतं, तो संपूर्ण अधिकार देतो, त्याचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह करतो आणि नंतर तो परत जातो. आणि काँग्रेसची जी आहे ती ओल्ड सिस्टम आहे, ते प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीला फोन करतात. म्हणजे मला एक मुद्दा वेगळे नमूद करावं असं वाटतं. एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितलं की अशीच काहीतरी गोष्टी झाली होती 12 मार्चच्या दिवशी आणि दिग्विजय सिंग राहुल गांधींची संपर्क साधायचा प्रयत्न करत होते आणि किमान 1.5-2 तास त्यांचा राहुल गांधींशी संपर्क होत नव्हता. म्हणजे कुठेतरी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत तुमच्या राष्ट्रीय नेत्याशी आणि प्रभारी
जे आहेत गोव्याचे त्याचा संपर्क होत नाहीये. म्हणजे केवढी गलथान व्यवस्था आहे बघा. इकडे राजकारणामध्ये आज मला काँग्रेस वेगळा आणि भाजपा वेगळा असं मुळीच वाटत नाही. आता फरक जो राहिलाय ना तो फंक्शनिंगचा राहिलाय. एक कॉर्पोरेट स्टाईल पॉलिटिक्स आणि एक आधीचा ओल्ड सिलेबस पॉलिटिक्स एवढाच फरक राहिलेला आहे. अगदी बरोबर आहे. आणि ज्या रविवारचा तुम्ही उल्लेख करता मागच्या, त्या रविवारी बघा जसं तुम्ही म्हणताय की दिग्विजय सिंहाचा फोनच राहुल गांधींपर्यंत पोहोचत नव्हता, 3.5 तास तो पोहोचला नाही. आणि त्याच रविवारी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या मुख्यालयात जातात, तिथं कार्यक्रम करतात आणि तिथंच सांगतात की मणिपुर और गोवा में भी भाजप की सरकार बनने जा रही है. हा फरक आहे. इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि निश्चय, हा फरक आहे. काँग्रेसचं ना एकूणच काय झालं आहे आणि त्यांना काय करायचं आहे याचंसुद्धा विचार मंथन करणं खूप गरजेचं आहे. राहुल गांधींनी तसे संकेत दिलेले आहेत की ओव्हरऑल रिस्ट्रक्चरिंग ऑफ द पार्टी त्यांना करायची आहे. पण याच्या आधी पण ते अनेक वेळा बोललेले आहेत, ते काही झालेलं नाही आहे. आता यावेळेस ते किती मनावर घेतात हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता संघर्षात भाजपनं बाजी मारली आहे का? 70% लोक म्हणतायत होय, गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता संघर्षात भाजपनं बाजी मारली आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जातोय भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडं. केशव, ज्या पद्धतीनं आपण आता गोवा बाजूला सोडूया, पण ज्या पद्धतीनं मणिपूरमध्ये सुद्धा भाजप सत्तेत येत आहे आणि मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला सध्याच्या मुख्यमंत्री जे कदाचित सिंगल लार्जेस्ट पार्टीचे मेंबर आहेत तरी त्यांना सांगताय की तुम्ही राजीनामा द्या, भाजपला सरकार बनवू द्या. राज्यपालांची भूमिका संशयाच्या फेऱ्यात आहे. आशिष, मला सांगा कशी राज्यपालांची भूमिका संशयास्पद असू शकते? जर मणिपूरमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी आल्यानंतरही, आता निकाल लागूनही काही 2-3 दिवस होऊन गेलेत, मला सांगा अजूनही जर ते नव्या सरकारचा क्लेम करत नसतील तर राज्यपालांनी काय करावं तुमची अपेक्षा आहे? म्हणजे काँग्रेसला आता काँग्रेसची काय वाताहत झाली, काँग्रेस नेतृत्व आणि कार्यकर्त्यामध्ये किंवा तिथल्या इतर नेत्यांमध्ये काय प्रचंड संवाद आहे, राहुल गांधी, दिग्विजय सिंग, हे सगळं आत्ता आपण ऐकलं. आता या परिस्थितीमध्ये जर दुसरे पक्ष घटनात्मक तरतुदी पूर्ण करत असतील, पहिला मुद्दा मणिपूरमध्ये गोवा असेल किंवा मणिपूर असेल, दोन्ही ठिकाणी काँग्रेसला बहुमत नाही, काँग्रेसला जनादेश आहे असं नाही, कारण शेवटी तो आकडा आहे, तो जो मॅजिक फिगर आहे, तर काँग्रेस पोहोचलीच नाही. त्यामुळे बाबा आम्हाला जनादेश मिळालेला आहे आणि आता आम्हाला सारून हे दूर करतायत, जाणीवपूर्वक हे दुसरं सरकार आणतायत, असं त्यावेळी ती जागा होती. जर काँग्रेसला पूर्ण स्पष्ट बहुमत असतं जसं पंजाबमध्ये, तिथे जर काही वेगळे प्रयोग केले गेले असते तर राज्यपालांच्या भूमिकेवरती तुम्हाला संशय घेता आला असता. आता राज्यपालासमोर ज्या परिस्थिती उपलब्ध आहेत, आत्ताचे जे आहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री मणिपूरचे, ते क्लेम करायला तयार नाहीत. बरं, नवीन सरकार आलं पाहिजे, तिथली सगळी व्यवस्था नवीन लागली पाहिजे, हेच गोव्यामध्ये घडलं. दुसरा पक्ष पूर्ण मेजॉरिटीची पत्र सादर करतोय, ती मणिपूरमध्ये पण सादर केली. त्याच्यानंतर राज्यपालांनी काय करावं अशी अपेक्षा आहे? म्हणजे राज्यपालांनी त्यानंतर काही करायचं नाही का? आहे जैसे ते स्थिती चालू ठेवायची का? त्यामुळे राज्यपालांनी घटनात्मक तरतुदीचा, म्हणजे हे तर केलं नाही जे झारखंडमध्ये केलं. एक जण निवडून आला, त्याला शपथ दिली झारखंडमध्ये, ते सरकारनंतर पाडावं लागलं, त्याच राज्यपालांना बरखास्त करावं लागलं. म्हणजे इतका घटनात्मक जो घटनेचा अपमान काँग्रेसच्या काळात राज्यपालांनी केला, त्यावेळी मात्र काही नाही, ते सगळं उत्तम नैतिकतेला धरून होतं. आता इथे राज्यपाल घटनेनुसार करतायत, त्यांच्याकडे पत्र आहेत आणि बरं आपण तेही बघितलं. जर सर्वोच्च असं वाटलं तर आपण 2 घटना ज्या झाल्या, उत्तरांचल झाली, अरुणाचल झाली, दोन्हीकडे सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलले होते, ते इथे केले नाहीत. त्यांनी राज्यपाल निर्णय कायम ठेवलेत. त्यामुळे त्यांना आणि स्पष्ट म्हटलंय त्यांनी की आम्ही सॅटिस्फाईड आहोत, की राज्यपालांनी सांगितलं की तुम्ही विधानसभेत जा, माझ्याकडे निकाल आहे, चांदूरकर नावासह पाठवून देतो मी त्याच्यामध्ये. त्यामुळे राज्यपाल जे करतात, विद्यमान परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा मॅन्डेट आलाय त्या परिस्थितीमध्ये राज्यपालाची भूमिका करतायत ती योग्य असं करतात, असं त्यामुळे कुठेही राज्यपाल काहीतरी संशयास्पद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ठीक आहे. जतीन देसाई, मणिपूरच्या बाबतीमध्ये नॉर्थकडली किंवा ईशान्येकडची जी राज्य आहेत तिथं हे नेहमी बघितलेलं आहे की सत्तेत जो पक्ष आहे
त्या पक्षाकडं तिथल्या लोकांचाही कल असतो, तिथल्या छोट्या छोट्या पार्टी ज्या असतात सत्ता स्थापनेमध्ये, मग जो केंद्रात सत्तेत जो पक्ष आहे त्याच्याकडे वळतात. तसं काहीसं झालंय? निश्चितच अशा धोरणाने मला एक वाटतं की एकतर आपण आधी उल्लेख केलेला की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की आम्ही मणिपूर आणि गोवामध्ये देखील सरकार बनवू. पण मला त्याच्या आधी 11 तारखेला अमित शहाची जी काही प्रेस कॉन्फरन्स झालेली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 11 तारखेलाच अमित शहानी अत्यंत स्पष्टपणे म्हटलेलं की मणिपूर आणि गोवा म्हणजे पंजाब वगळता 4 राज्यात आम्ही नेतृत्व उद्या ठरवणार आहोत अशा स्वरूपानं. म्हणजे अमित शहानी 11 तारखेला स्पष्ट इंडिकेशन केलेलं की मणिपूर आणि गोवामध्ये देखील भाजपचं सरकार होणार आणि त्या स्वरूपानं त्यांनी काम केलं. त्या सगळ्यांनी ज्या स्वरूपानं म्हटलं की नितीन गडकरींना संपूर्ण अधिकार होते. मला असं वाटतं की मणिपूरचं जर आपण पाहिलं तर मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला 10 सीट पाहिजे होत्या आणि काँग्रेसला 4 पाहिजे होत्या. पण काँग्रेसला 4 मॅनेज करता आल्या नाही आणि भाजपने 10 नाही तर 11 मॅनेज केल्या. हा त्यातला जो फरक आहे. म्हणजे त्यात स्वाभाविकच आहे की मी ज्या स्वरूपानं आधी म्हटलं की नॅशनल नागा पीपल्स फ्रंट आणि नागा पीपल्स पार्टी हे दोन्ही नागा पक्ष आहेत आणि नागा पक्षाचे जे आहेत नागा कम्युनिटी जी आहे ती नागा कम्युनिटी आणि केंद्र सरकार भाजपच्या नेतृत्वाखालचं सरकार यांच्यात एक NSCN-IM नावाचं जे गट आहे, इसाक मोहिवा नावाचं जे गट आहे, त्यांच्यातले जे काही अकॉर्ड झालेलं, त्यांच्यातले जे काही समजुती झालेली. आता नागा पीपल्स फ्रंटचा जो काही ब्लॉकेड 1 नोव्हेंबरपासून जो आहे त्याला NSCN-IMचा देखील पाठिंबा होता. म्हणजे संबंध 21 आणि 4 25 आणि दुसरे 4 NPPचे एकूण ते तर असेच झालेले. मला असं वाटतं की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत म्हणजे ज्या स्वरूपानं गोव्यामध्ये काँग्रेसने ब्लंडर केलं त्याच स्वरूपाचं ब्लंडर त्या लोकांनी मणिपूरमध्ये केलं. मणिपूरमध्ये इतर आता काँग्रेसला त्या ठिकाणी एक तृणमूल काँग्रेसचा आमदार आहे, हो, त्याला सोबत घेता आलं असतं. गोव्यामध्ये पण NCPच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा घेता आला असता की. दुसरं की त्या ठिकाणी रामविलास पासवानच्या पक्षाचा एक आमदार आहे, पण त्या आमदाराशी देखील त्या लोकांनी काही तडजोड करता आली असती, पण त्या काही गोष्टी त्यांना करता आल्या नाही. मला कुठंतरी असं वाटतं की ज्या स्वरूपानं केशव उपाध्यायांनी आधी सांगितलं की काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे अशा स्वरूपानं, पण एकूण काँग्रेसची प्रकृती आणि ज्या स्वरूपानं राहुल गांधी की मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नरेंद्र मोदी या देशातले पंतप्रधान आहेत, ते 24/7 इलेक्शन मोडमध्ये ते जाऊ द्या, परंतु ते नितीन गडकरी किंवा इतरांना ते उपलब्ध असतात आणि राहुल गांधी एवढे काय व्यस्त असतात की ते पक्षातल्या त्या दिवशी संडे होता ना, हॉलिडे होता. मला असं वाटतं की कुठेतरी काँग्रेसने अत्यंत गंभीरतेने विचार केला पाहिजे ज्या स्वरूपानं काँग्रेसने ब्लंडर केलं आहे. आता या ठिकाणी की गोवा आणि मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षात जे सरकार एका ठिकाणी आलं आहे दुसऱ्या ठिकाणी उद्या येईल, हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का तर अजिबात नाही. अशा स्वरूपानं भाजप यापूर्वी जेव्हा कधी काँग्रेस सरकार आणायचं त्याला भाजप विरोध करत आलेला आहे, हा इतिहास आहे. आणि आज काँग्रेस त्याचा विरोध करतोय. म्हणजे दोघांची भूमिका जी आहे ती एकमेकांचीच भूमिका आहे, त्या दोघांमध्ये काहीही फरक नाही, आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते नैतिकदृष्ट्या योग्य नसलं तरी देखील भाजप ज्या स्वरूपानं सरकार करत आहे आणि शेवटी नॉर्थ ईस्टमध्ये आसाममध्ये भाजपचं सरकार आहे, नागालँडमध्ये पार्टनर आहेत, अरुणाचलमध्ये आहेत आणि आता मणिपूरमध्ये चौथं राज्य आहे 7 पैकी जिथं भाजपचं सरकार येतं. असं म्हटलं जायचं की संबंध नॉर्थ ईस्टमध्ये हिंदुत्ववादी पक्ष भाजप यांचं कधीही इन्फिल्ट्रेशन होणं शक्य नाही अशा प्रमाणे जे काही म्हटलं जायचं ते चुकीचं असल्याचं भाजपने सिद्ध केलं. आता पुढे मेघालयाची पण निवडणूक येते. या सगळ्या ज्या काही निवडणुका आहेत त्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठेतरी काँग्रेसने विचार केला पाहिजे की यापुढे यावर्षीच गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या देखील निवडणुका आहेत. हो, म्हणजे काँग्रेसचं अशा स्वरूपाचं धोरण राहिलं तर काही काँग्रेसच्या भविष्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. ठीक आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता संघर्षात भाजपनं बाजी मारली आहे तर स्पष्टच आहे, पण त्याचबरोबर आता काँग्रेसनं आत्मचिंतन करायची वेळ आहे हाच निष्कर्ष निघतोय. आज आपण इथंच थांबणार आहोत, पण जाता जाता आपला प्रश्न बघा.
गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता संघर्षात भाजपनं बाजी मारली आहे का? 72% लोक म्हणतायत होय, गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता संघर्षात भाजपनं बाजी मारली आहे. खरं तर भाजपनं एकतर्फी बाजी मारलेली आहे, जिथं काँग्रेस कुठंच नव्हती. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष निवडून आलेल्या आमदारांचा हा काँग्रेस होता दोन्ही ठिकाणी. पण तरीसुद्धा सत्ता मिळाली नाही. सत्ता हातची गमवावी लागली. काँग्रेसचे नेते हात चोळत बसले, अशी परिस्थिती आहे. याला जबाबदार कोण, याचं बरंच विचारमंथन आता होत राहील. पण काँग्रेसनं दोन्ही राज्यांमधली चांगली संधी गमावली, हेच या निमित्तानं सांगावं लागेल. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.